आता मी घेतलेले आहे उकडलेले 4 आलू घेतलेले आहे, चांगले उकडून घेतलेले आहे. नंतर त्याला चांगलं मॅश करून घ्यायचं हाताने आणि त्यात आपल्या टेस्टनुसार मीठ टाकायचं. जेवढे आलू असले तेवढं मीठ टाकायचं. बघा आता आपण भाजी करून घ्यायची आलूची आधी मोकळी. धनिया घेतलेला आहे, मी बारीक चिरलेल्या मिरची घेतलेल्या आहे आणि सांबार, तिखट, मीठ. तेल गरम झालं की त्यामध्ये आपण जिरं सोडून द्यायचं आहे 1 चम्मच. जिरं झालं तडतड की त्यानंतर आपण जो कढीपत्ता आणि नंतर कांदा थोडा रेड होऊ द्यायचं, त्याला मिक्स करत राहायचं. रेस्टॉरंट स्टाईल बनवायचं आहे तर आपण मिरच्याच टाकायच्या. बघा हे सर्व मसाले टाकल्यानंतर ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर जे आपण उकडले आलू होते ते आलू टाकायचे आहे आपल्याला. बघा ते सुद्धा चांगलं मिक्स करून घ्यायचे. हळद थोडी जास्त टाकायची जेणेकरून आपली भाजी जी आहे ती पिवळ्या कलरची बनेल. आपली भाजी बनवून तयार झालेली आहे. नंतर आपण त्यामध्ये धनिया टाकून मिक्स करून घेऊया. नंतर आता घ्यायचं आहे बेसन, जे आलू बोंडेसाठी मेन असतात ते. त्यामध्ये आपल्या टेस्टनुसार आपण ओवा टाकायचं आणि मीठ टाकायचं, ते सुद्धा मिक्स करून घ्यायचं आधी. नंतर आपण त्यामध्ये आपल्याला जे बॅटर पाहिजे त्या बॅटरचं आपण पाणी टाकायचं. मी म्हणजे 1.5 कप टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्यानुसार जसं बॅटर जमेल तुम्हाला तसं. तुम्हाला जर जास्त बेसन पाहिजे असेल तर तुम्ही जाडं घ्यायचं, कमी बेसन पाहिजे असेल तर पतलं घ्यायचं. मला मीडियम पाहिजे त्यामुळे मी मीडियम बॅटर केलं. आपलं डोस्याचं राहते ढोकळ्याचं तसं. आता तेल गरम झालं त्यामध्ये टाकून दिले. छान छान गोळे बनवले आणि टाकले. आपले 5 मिनटं झाल्यानंतर आपली आलू बोंडा बनवून तयार झालेला आहे. बघा आपले आलू बोंडा किती सुंदर आणि टेस्टी बनलेले आहे. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कोणती रेसिपी पाहिजे ते सुद्धा सांगा.